गाईज बघा आमच्या गावातला एरिया आहे, ते एरियाचं नाव आता मी डायरेक्ट बदलून हिंदू कॉलनी करण्यात आलेलं आहे. की महाराज अजून 10 ते 15 वर्ष जर जगले असते तर संपूर्ण देश हा स्वच्छ आणि सुरक्षित असता. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र पब्लिक. जय शिवराय. जय शिवराय. सो गाईज आज आहे आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, शिवजयंती. त्यासाठी आम्ही सेलिब्रेट करायला आमच्या मराठी शाळेत आलेलो आहे. आमच्या सगळ्या गावाची जेव्हा शिवजयंती तिथंच साजरी होते. बरोबर ना सर? बरोबर. हे आपले शेखर सर पोरांना गायडन्स देतात. ईडी ऑफिस म्हणजे मयूर पाटील यांच्या गायडन्स खाली आपल्याला सर्वप्रकारचं जेवण शिवभक्तांना मिळणार आहे. रात्री संध्याकाळी 2 टाइम आहे. 2 टाइम जेवण आहे सर? 2 टाइम. काय सर 2 टाइम जेवण आहे? यंदा मोडजूमध्ये शिवजयंतीचा शिवजन्मोत्सव सोहळा अगदी थाटात साजरा होतोय. ओके. आणि गावातील सर्व युवांचा हा बोला. गावातील सर्व युवांचं खूप चांगलं सहकार्य लाभतंय. अगदी प्रत्येक आळीमध्ये म्हणजे मोठ्या गावात आळीचा असा काही प्रकार नसतो. सर्व पोरं एकजुटीनं एकत्र राहतात. सर्व पक्ष सर्व बाजूला सोडून. त्याच्यामुळे यंदा शिवजन्मोत्सव सोहळा फार पाहण्यासारखा आहे आणि अनुभवण्यासारखा आहे. दिवसेंदिवस त्याची मजा अजूनच रंजक होत चालली. हो, प्रत्येक वर्षी अशी मजा अजूनच वाढत चालली आमच्या गावात. शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात. त्याच्यामुळं सर्व युवा आता अतिशय दिलानं आणि मनानं शिवजयंती साजरी करतात. बोललं हो सर कडक. सो गाईज ही बघा आपली मराठी शाळा. सर्व बांधवांचा मी शिवजयंती या कार्यक्रमात विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठूची. गाईज मी तुम्हाला आता एक छोटासा गोष्ट सांगतो. आज मयूर कुठला ग्रुप आहे तो? ईडी ऑफिस ग्रुपनी आज शिवजयंती निमित्त संपूर्ण गावाला 2 टाइम जेवण दिलेलं आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसाद दिलेला आहे. माहोल बघा तुम्ही इथं पूर्ण रांगोल्या विंगोल्या काढल्या. आई शपथ या हे तर मी पण नव्हतं एक्सपेक्ट केलं. म्हणजे हा तर पहिल्याच वर्षी झाला असा एवढा. मयूर पाटील डीके ग्रुप कंचा ग्रुप? ईडी ग्रुप म्हणजे फुलफॉर्म. ईडी ग्रुपचा फुलफॉर्म काय? ईडी ग्रुप आहे बघा इथं. हा विभाग यांच्या अंतर्गत चालतो. आमचं आणि प्रत्येक सपोर्ट असते प्रत्येक गोष्टीला. ईडी ग्रुप यांच्याकडून आम्हाला जेवण आहे ना? हिंदुत्व नक्की आणि संध्याकाळी नाश्ता पण. संध्याकाळी नाश्ता पण आहे. हिंदुत्वादी विचारायचे आहेत. हिंदुत्व आणि आभारी वाटते आणि हिंदुत्वासाठी लाडणार मिटणार. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 अगदी 395वी शिवजयंती म्हणजे हा शिवजन्मोत्सव सोहळा आपण सातारा या ठिकाणी करतोय. ईडी ऑफिसच्या माध्यमातून या वरचाळीमध्ये कपाली सोन्याची नगरीमध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटा साजरा केला जातोय. कारण येणाऱ्या सर्व शिवमावळ्यांसाठी अल्पभोजनाची सोय यांच्या मार्फत गेली अनेक वर्ष यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि अगदी सायंकाळी 7च्या दरम्यान पालखीची मिरवणूक इथपर्यंत येईल आणि मग त्याचा आस्वाद सर्व शिवमावळ्यांना घेता येईल. तत्पूर्वी इकडे शिवपूजनासाठी सर्व शिवमावळे उपस्थित आहेत. अगदी आपल्या गावातील माजी आणि प्रभारी सरपंच सन्माननीय दीपकजी भोये, आपले प्रवीण पाटील आणि दीपक भोये यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते शिवपूजन घ्यायचं आहे. चित्रपट प्रदर्शित झालेला आहे छावा. महाराष्ट्रामध्ये फक्त सिंधुदुर्ग किल्ला आणि पन्हाळगडावरती शिवराजेश्वराचं मंदिर आहे. आणि तिसरं मग कर्नाटक श्रीशैल्यम मध्ये. तर पन्हाळगडावरती गेल्यानंतर तिथे एक मॉमेडियन मुस्लिम त्या ठिकाणी गाईड होता. मला त्यांनी सांगताना एवढं सांगितलं की महाराज अजून 10 ते 15 वर्ष जर जगले असते तर संपूर्ण देश हा स्वच्छ आणि सुरक्षित असता. एवढे ज्ञानानं भरलेले आणि शौर्यानं भरलेले शंभू महाराज होते. आणि त्यांचा शौर्य आणि इतिहास पाहण्यासाठी आपल्याला छावा हा चित्रपट पाहावाच लागेल.
9 वर्षात छत्रपती तारांनी जवळजवळ 16 चंदू पाटील या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या गावातील हा सुपुत्र आहे, मराठी माणूस आहे. नक्कीच मोठूचं नाव रोशन करायचं छत्रपती शिवाजी महाराज की गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अश्वपती प्रजापती अष्टप्रधान चारुत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत ब्रह्मप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंशा राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर हिंदू धर्मरक्षक ज्ञान गोविंद सर्जा शंभू शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मराठी मावळ्यांचा मराठी मावळ्यांचा. मित्रांनो, आपल्या गावातील यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त आपल्या सर्व गावकऱ्यांना दुपारी 1 वाजता जेवण आहे आणि संध्याकाळी नाश्त्याची पण सोय केलेली आहे. सगळ्यांनी या, मस्त जेवा, नक्की या. पण हा चांगला असा इनिशिएटिव्ह आहे हिंदू धर्म जनजागृत करण्याचा. रंदा काय बोलतो, झाली सगळी तयारी? हो नक्कीच. जेवण बिवून सर्व आहे ना? झालं पूजन झालं तुमचा? आता होईल थोड्या पूजन होणार आहे गाईस. कुठला आहे आपल्या एरियाचा? जांतराचा खपली. जांतराचा खपली. या वर्षीची शिवजयंती आहे ना, ती एकदम थाटामाटात साजरा करायचा आहे आम्हाला. त्यामुळे प्रत्येक म्हणजे आमच्या पूर्ण गावात अशा पताका लावलेल्या आहेत आणि पताकानं तुम्हाला झूम करून दाखवतो मी 1 मिनिट. बघा तुम्ही, प्रत्येक पताकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चिन्ह दर्शवलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे जय भवानी जय शिवाजी. आणि या पताका पूर्ण गावात लावलेलं आहे. हिंदू कॉलनी लवकर नामकरण 16 आहे या विभागाला. ह्या कॉलनी हिंदू कॉलनी, ही कॉलनी सांभाळली जाते स्वप्नील भुईर यांच्या माध्यमाखाली. त्यांच्या तिथे फ्रँक क्लब तसेच त्यांच्या असलेले सहाय्यकारी त्यांच्याकडून हा कॉलनीला नाव देण्यात येणार आहे हिंदू कॉलनी. काहीच बघा, आमच्या गावातला एरिया आहे, ते एरियाचं नाव आता मी डायरेक्ट बदलून हिंदू कॉलनी करण्यात आलेलं आहे स्वप्नील भुईर यांच्या माध्यमातून. त्यांचे बघू शकता पताका सजावट पूर्ण तिथपासून इथपर्यंत पताका लावलेले आहेत आणि पताकांवर बघा तुम्ही जय भवानी जय शिवाजी लिहिलेलं आहे. सो गाईज, ही कॉलनी आहे आपली गावातली. याला आज याचं नामकरण बदलायचं आहे, नाव बदलायचं आहे. याचं नाव आज हिंदू कॉलनी करायचं आहे. बघा तुम्ही, एक हिंदू धर्मराष्ट्र बनण्यासाठी चळवळी आणि जी प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे ती म्हणजे बोलतात ना, टेंबा टेंबातून समुद्र बनतो, तसं प्रत्येक शेजारातून प्रत्येक घरातून ही चळवळ उठली पाहिजे हिंदू जनजागृती समाजाची. तसंच आपला देश पुढे जाईल. सध्या क्राऊड नाही आहे, बट थोड्या वेळातच क्राऊड पण जमा होणार आहे. ते आमची सगळी जण आहेत, म्हणजे सगळे आमचा जो ग्रुप मेंबर आहे, सगळे पोरं आहेत, ते सगळे मराठी शाळेत जमलेले आहेत. शेखर भुईर आणि पिंट्या भाई आपल्या सोबत आलेला आहे. हा विभाग आमच्याकडे आहे. हा विभाग तुमच्याकडे आहे का? हा विभाग शेखर सरांकडे आहे. आणि हा संध्याकाळी इथे डीजे क्राऊड वगैरे आहे. अच्छा, इथे काही संध्याकाळी आमची जी संध्याकाळी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जी रॅली निघणार आहे, त्यावेळी इथं डीजे असणार आहे. तो सगळीजण इथं मजा करतील, घोषणा वगैरे देतील. तो काही आता परत आमच्या मूळ स्थानी पोहोचलेलो आहोत. आपला मराठी शाळा बघा.
मला द्या मग मी नंतर देईन तुमचं 5,000 मला द्या सध्या मालाची गाडी येणार डायरेक्ट प्रशांत कॉर्नर अशी कोचिंग दिसली तुम्हाला काय बोलतो समृद्धी मामा सो गाईज तुम्ही बघा आजच्या दिवसाचे काय काय आमचे प्रोग्राम्स आहेत, काय काय कार्यक्रम होणार आहेत, पॉज करून बघू शकता तुम्ही. सो संध्याकाळी आमची पालखी निघणार आहे, त्यासाठी आम्ही आता फुलं आहेत ती जरा कुसकुल करतो फुलांची. हे असती हो, पाय बी नको देऊ. बघा आमची सगळी पब्लिक कशी फुलांना आता तोडणार आहे, मस्त की संध्याकाळची पूर्ण सोय करणार आहे. आणि मी पण त्यांना थोडी हेल्प करतो. हे वैभव जय भवानी जय शिवाजी अहो ती पिशवी फाटली हो, भारतापूर नुसतं काय. हे लवकर जेव्हा जायचं आहे, जेव्हा थांबले लोक आकलले यो काय यो आयो यो काय वेगाड हे काय फक्त ओ चला ओ खरोखर चला प्रयागराजला चला जाऊ. अरे आपला होईल हो 3-4 हजार होईल प्रत्येकाचं काम. पाणी पाहिजे तर खरं नाही लिटर मारलास लिटर मारलास आमचा आता प्रयागराज जाऊचा प्लॅन चालू आहे. आमची सगळी एकच घराची, त्यामुळे शिवजयंती निमित्त आम्ही प्लॅन करतो. हे चला हे आधी हात लावू चल येऊन चल. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. आवाज लागलाय रे. राजमाता जिजाऊ मा साहेबांचा जय 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 भवानी जय 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 शिवाजी. सो गाईज सर्व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींना जेवण्यासाठी ईडी ग्रुप कडून जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आमची पोरं बघा सगळी जेवायला चालली ना आता. मी जेवायला चालली पाहिजे होता ईडी ग्रुपची तर पोहोचलेलो होतो मी. ए चाला चाला ए कल्प्या चाल जरासा चाल. कल्प्या काव पण हालूच इथे. सध्या आम्ही आता आलो ईडी ग्रुप तिथे जेवायला. आमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथे बघा. आमची सगळी पब्लिक जेवायला बसलेली आहे. जेवायला भाजी बिजी आहे, भात बीत आहे. अबो भाजी नीट वर थांब जरा सोट्या का अर्धोट दाखवू. आता आवरा दाखवलं येतंय, खातंय पितंय, मी याव दाखवतय ना. आता आम्ही पण जेवणाचा आस्वाद घेत आहोत बघा. आमची सगळी पब्लिक जेवायला बसलेली आहे. घेत आहोत आणि आपण पण बरेच जण जेवायची बाकी. ए बाई येतोय सगळ्याला रेकॉर्ड होते काय आमचा काय नाही बघा. आम्हाला पंचभाग जेवायला जेवलंस काय.
जेवलास? सो गाईज संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता मला पालखी काढायची आहे. थोड्या वेळातच आमची पालखी निघणार आहे. आणि बाकी आता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्याचा पण वेळ झालेला आहे. म्हणजे पालखी आता नाही काढायची, पालखी काढायला अजून वेळ आहे, अजून 1 तास तरी पण आहे पालखी काढायला. सो गाईज बघा आता पिंपलाखणी आहे सध्या आपल्या, आणि ते पण शिवाजी महाराजांची जयंती खूपच जोरात असं साजरी करायचा प्लॅन आहे. डीजेचा पण बंदोबस्त झालेला आहे. 2 बेस आणि 2 टॉप लावलेले तिथं. इथे आपण सगळेजण असणार आहोत. बाकी चला ये आधी ए आम्ही झालं ना सगळा. हा ते बघा सध्या इथं दाखवतो तुम्हाला काय काय इथं तयारी वगैरे करण्यात आलेली आहे. सगळी दाखवतो तुम्हाला. ते पिंटा यांच्या घराच्या समोर मस्त अशी फुलांची रांगोली बनवलेली आहे. फुलांवर बघा खर्च केला या वर्षी. आमच्या आश्रुती बघा कसलं नाव लिहिते, जाणता राजा गाईस, जानता राजा. बघा या पोरीत आपल्या शेजारच्या यांनी नाव काढलेलं आहे जाणता राजा. या पोरी समोरशी बोलता म्हणा ब्लॉग मध्ये जा व्हिडिओ शूट केले का बाहेर पळालता. बाकी गाईज नाव तर मस्त काढलेलं आहे ऍक्च्युली, खरोखर मला पण जाम आवडला. आणि रांगोली पण भारी काढली दिसते, मेहनत 2-3 तासाची. बाकी आता बघू, आता पालखीचाच टायमिंग झालेला, पालखीला जायचं आहे फक्त. सो आपला अनुज पण भेटलेला गाईज मशीन. आणि आम्ही तर जरा चाललो येतो थोडंसं फिरून, थोडा फिरायचा आमचा प्लॅन झालेला आहे. मी आणि आधी चालू फिरायला. बघा आपलं गाव स्वर्गाहुनी सुंदर मोठी तुझी आमची गाव. सो गाईज आता डीजे पण चालू झालेला आहे. महाराज 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 आमचे महाराज.
गाईज आता आमची पालखी वरती चालली. हे सगळ्यांना हाय करा. आमचा मागो पहिला मी तर पुरं मी भीती वाटते वाटायची. भेटेल ना गाईज. इकडे बघा पोर आमची घाबरतात. बाबाला बोलू दे, डिस्टर्ब नको करू. म्हणजे काय बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. आवाजच लागते रे बोलताना. खूप लागतोस. मिक्स गोळ्या का हे माझा झेप ब्लॉग. तांब्या कलशी मी घेतले. शिवाजी महाराज की दे. हातून दे. काहीच बघा आपले काय तुमच्या ग्रुपचं नाव आहे. व्हिडिओ ऑफिस. यांच्या घरची आपल्याला वडापावची सोय आहे. सोन्याची नगरी पाण्याची टाकी. कपाली सोन्याची नगरी पाण्याची टाकी काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर धर्मरक्षक ज्ञान गोविंद सर्जा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. पब्लिक आहे. आता आम्ही आलो खपालीला आणि इथं माहोल बघा. सगळी पब्लिक आमची जमा झालेली आहे. पूर्ण गाव अख्खा जमा झाला आहे.
चालू केलता तुझे कोम आहे एकाच घराशी बोलवलंय ब्लॉगरला. अरे मी काय बोलते आपले फोटो वारसाला मस्त की आपला सोयम मध्ये सोयमला थंबनेल मध्ये टाकते काय. मी काय बोलतो आता मी जेवण सांगितलं आम्हाला जेवणाची पण व्यवस्था केली. हा बोल बोल. या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा आज मोठेच्या गावात मोठ्या हर्षाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. इतका उत्साह पहिल्यांदाच आमच्या गावात आलेला आहे आणि अशा प्रकारची गर्दी अशा प्रकारचे युवक पाहून आम्हाला खूप बरं वाटतंय. खूप खूप आनंद होतो काही. पहिल्यांदा एवढा मोठाच आम्ही शिवजयंती साजरा करतो. एवढं म्हणजे अगोदर मग करायचो पण यावेळी खूपच मोठी शिवजयंती साजरी करतो. तर खूप बरं वाटतं या सगळ्या गोष्टी बघून. आम्ही मुसलमानांचा उरूस पण बंद केला गावात आणि आता आमचा प्लॅन झाला का शिवजयंती सगळ्यात मोठी साजरी करायची. त्या मुसलमानांचा उरूस आम्ही साजरी करावं. गाईस कपालेवर आम्हाला जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला मी जेवणाची व्यवस्था दाखवतो. आपण नंतर थोड्या वेळात आणि इथून जेवण पालखी गेल्यावर डायरेक्ट मॅच बघा. एवढंच काय जेवू जरा सोबत जेवू. हे बघा आमची पोरं लगेच जेवायला बसली थांबलीच नाही आमच्या व सर बसायची. चांगा पाहिजे ना जे चांगा पाहिजे काय बोला. हा बोल आयला दीप साडू इज बॅक ऑन द फील्ड. बघा गाईज आमची पोरं जेवायला बसली ना आता. पोरांना जेवा म्हटलं कपाली सोन्याची नगरी पांग्या जाऊ लवकर आवडत टाइम लागून जाऊ जेवायला. चला चला हे चला चला टाइम झाला. आता कपालीशी निघत टाइम झाला आमचा. 10 वाजले इथेच आम्हाला. मस्त आमची पब्लिक सगळी जेवली खाली पिली फुल मजा केली फुल नाचली. आता इथून निघायची वेळ झाली. शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. काय ओरिजिनल ही राडच्या डुप्लिकेट पुष्कली चार नाही कोटला करत ती. काय
छोट्या एकदम कडक एकदम कडक मग एक नंबर. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. आता आम्ही परत आम्ही मराठी शाळेच्या जवळ पोहोचलो आहोत. बघा आमची सगळी पब्लिक चालली फुल जोरान फुल जोरान. अर्धी पब्लिक कमी आली ना. हो जेवण गेली मला जेवायचा काम झाला ना आपला. फायनली आमची पालखी आहे ती परत मराठी शाळेत पोहोचलेलो आहे. परत पोहोचलेली आहे बघू शकता तुम्ही आता. हा दिवेश भाई अगदीच्या मंडळाने या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी एक चांगलं सहकार्य केलं, कोलॅबरेट केलं. ते म्हणजे एव्ही ग्रुप, एव्ही प्रतिष्ठान, जाणत्या राजा ग्रुप, ब्लॉक पार्टनर, ईडी ग्रुप, हिंदू कॉलनी, सर्व ग्रुपचा आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे शेजारचा फॅन क्लब. तो आमची शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आहे. त्यामध्ये ज्यांनी चांगली अशी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली असेल त्यांना मी पारितोषिक देऊ. तर बघा सगळी छोटी मोठी पब्लिक इथे आलेली आहे. प्राथमिक शाळेचं क्रीडांगण प्रांगण या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आम्हाला सुपूर्द केलं जातं. त्या शाळा कमिटीच्या सर्व मेंबरचं सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब लाईक नाही सबस्क्राईब बोल. जोरात बोल आणि आवाज पण नाही व्हायचा. आलं सगळं आलं. तर सोलाला आपण 5 बक्षीस देणार आहोत. ज्यांच्या 5 वेशभूषा चांगल्या होत्या अशा 5 जणांना समान बक्षीस देणार आहोत. स्पॉन्सरशिप आज झालेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येकाने स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या. तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिलात आणि या वेळेपर्यंत इथपर्यंत थांबलात त्याबद्दल शिवराज प्रतिष्ठान व संपूर्ण मोठीची शिवभक्तांकडून तुमचं खास करून कौतुक. तो गाईज प्रत्येकाला शैक्षणिक साहित्य पण आणलेलं आहे. शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडून प्रत्येक स्पर्धकाला अंकुश पाटील, नंतर प्रिशा इकडं. प्रिशा भोईरमणिया मोठा बाल शिवाजी आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गेले 3-4 तास तो पालखी सोबत आहे. चला आपण पुतल्याजवळ घेऊन जायचं त्याला. महाराजांच्या सिंहासनात ईश्वर असणाऱ्या पुतल्याजवळ जाऊन त्याला बक्षीस दिलं जाईल. चला सेकंड प्राइज. सेकंड म्हणजे दुसरं नाव घेतो आपण ज्यांच्या नावानं शिव आहे असे शिवमान छत्रपती शिवाजी महाराजांचे करायचं. द्रौपदीची निवडणुकीचे झांसी की आपापल्या शुभास्ते प्रत्येकाला काय या स्वराज्याला ज्यानं साथ दिली त्या अखंड सह्याद्रीचा विजय असो.
छत्रपती शिवाजी महाराज की सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपल्या गावात आज संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, शिवजयंती होती. त्यानिमित्ताने आम्ही आमच्या गावात खूप असा कार्यक्रम पार पाडला आहे. आमचं सर्व शिवराज्य प्रतिष्ठान आणि आमच्या गावातील बरेचसे ग्रुप यामध्ये सहभागी होते. खूपच त्यांनी सहकार्य केलं आणि पहिली शिवजयंती जी आम्ही एवढ्या मोठ्या थाटामाटात साजरी केली. अगोदरच्या पण खूप केल्या, बट ही जरा नेक्स्ट लेवलच होती. बरोबर ना सर? ही सर्व हिंदुत्ववादी होती. हिंदू धर्माला आम्हाला पुढे न्यायचं त्यासाठी ही कल्पना होती, आमचा धोरण होता. तर तुम्ही बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढी म्हणजे तुम्हाला सर्व दाखवलं काय झालं कसं झालं. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. घंटी वाजवायला विसरू नका, नाही तर पैसे नाही व्हायचं. जय धन्यवाद.